हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती। सो आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे फेस मसाज। आणि हा फेस मसाज म्हणजे आफ्टर 35, आफ्टर 40 किंवा आजकाल तर खूप लवकर रिंकल्स यायला लागले चेहऱ्यावरती, म्हणजे अक्षरशः यंग मुलं आणि मुलींवरती। तर तुम्ही माझी स्किन बघतच असाल, आहे ना हेल्दी, छान। म्हणजे मला तरी आवडते आणि प्रत्येकाला आपल्या म्हणतात ना का ते प्रत्येकाला आपली पर्सनॅलिटी किंवा स्वतःला सेल्फ लव्ह असायला हवं। सो मला आवडतं, माझी मी फॅन आहे। सो चला, त्याच्यामुळे मी स्वतःची केअर करते आणि मी आज माझी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला आपण पॉइंट वरती येऊया की कसं काय की आपल्या चेहराचा पण तुम्हाला फेशियल माहिती असेल, तुम्हाला म्हणजे ब्युटी प्रोडक्ट्स माहिती असेल चेहऱ्यावरती यूज केले, पण आपण फ्युचरमध्ये अजून आपली चांगली स्किन दिसण्यासाठी म्हणजे असं असे इकडे बघा असे 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 लाईन येतात किंवा इकडे असे लाईन येतात किंवा मग डार्क सर्कल किंवा मग इकडे या बाजूला, म्हणजे या बाजूला आणि इथे डार्क सर्कल, या ठिकाणी लवकरात लवकर असं म्हणतात ना एज दिसायला सुरुवात होते। तर हे दिसायला नको। खूप लेडीजला जॉब करता ऑफिसला असतात किंवा घरगुती बायका, सगळ्यांना हा प्रॉब्लेम असतो। सो मी त्यांना आज काही गोष्टी शेअर करणार आहे, म्हणजे फेस आपण एक्सरसाइज म्हणतात ना त्या टाईप। सो चला आपण सुरुवात करूया। आता इथे कपाळावरती इथे खूप लोकांच्या असं हे दिसतं, काय रिंकल्स दिसतात, इथे पण दिसतात, बरोबर ना। तर मी तुम्हाला मसाज दाखवते। तर आता मी चेहऱ्याला काहीही लावलं नाहीये। तुम्ही हा मसाज करताना असंच करायचं नाहीये, म्हणजे तुम्ही काहीतरी खोबरं तेल किंवा ॲलोव्हेरा तर एकदम बेस्ट आहे। मी तर सर्वात पहिला नंबर ॲलोव्हेरा जेलचाच लावते, की ॲलोव्हेरा जेल लावून तुम्ही हा मसाज करत जावा, कारण ॲलोव्हेरा जेल खूप छान असतो। जास्त वेळ नसेल तुमच्याकडे, थोड्या वेळ करा, रात्री झोपताना तुम्ही 2 ते 3 सेकंड केलं तरीही चालेल। तुम्ही नेहमी करत राहिलात किंवा म्हणजे हप्त्यातून 2दा ठीक आहे, 3दा केलं चांगलीच गोष्ट आहे। खूप असं हार्ड आपल्याला प्रेस नाही करायचं, एकदम ही स्किन खूप आपली एकदम नाजूक असते, त्याच्यामुळे तिला आपण त्या पद्धतीनेच एक्सरसाइज करायची आहे। चला सुरुवात करूया। आता मी तर चेहऱ्याला काय लावलं नाहीये, कारण मी आत्ताच फेस वॉश करून आलेली आहे, पण मी तुम्हाला दाखवणार आहे। सो बघा, हे जे डोळ्यांच्या खाली असतं डार्क सर्कल, इथे काय करायचं आहे, हे असं आता मला हे धुंद दिसतंय, पण बघा हे डोळे आहेत ना, असे झाकायचे उघडायचे, झाकायचे उघडायचे, हलक्या एकदम हलक्या पद्धतीने। अजिबात तुम्ही त्याच्यावर जबरदस्ती करायची नाहीये, कारण ते डोळे खूप नाजूक असतात। झालं। आता या बाजूनी परत मध्ये आणायचे, परत या बाजूनी, पुन्हा असं आणायचे, पुन्हा या बाजूनी, असं तुम्ही 5 वेळा करू शकता, बरोबर आहे। किंवा मग तुम्ही असं या पद्धतीने मग डोळे मिटायचा प्रयत्न करायचा, पुन्हा डोळे मिटायचा प्रयत्न करायचा। मग ह्या गोष्टींमुळे ही पद्धती तुम्ही 5 वेळा करायची आहे, म्हणजे ही एक्सरसाइज तुम्ही 5 वेळा करायची आहे। ह्याच्याने होतं काय की ते जे ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते आपलं जास्त गतीने धावतं। आता बघा, मी तुम्हाला माझ्या पद्धतीने, म्हणजे मला जसं लँग्वेजमध्ये बोलता येतं मी त्या पद्धतीने तुमच्याशी बोलणार आहे। महत्त्व काय आहे की तुमच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे। सो ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे हे जे आपल्या काळे म्हणजे डार्क सर्कल आहे ते कमी प्रमाणात दिसतात, किंवा मग नंतर जर तुम्ही त्याला कंटिन्यू करत राहिले तर बघा तुम्ही खूप लवकरात लवकर तुमचे डार्क सर्कल निघून जातील, किंवा आपल्या डोळ्यांची जी डोळे म्हणजे काय म्हणतात त्याला, आपल्याला दिसण्यामध्येही खूप चांगल्या प्रकारे फ्युचरमध्ये आपण लवकरात लवकर आपल्याला नजर खराब होणार नाही। सो आणि चला, हे झालं डोळ्यांचं। आता इथे जे त्यांना सायनसचा प्रॉब्लेम असतो त्यांच्यासाठी हे असा एक्सरसाइज हलक्या हाताने करायची आहे थोड्या वेळेस। हे जे पॉइंट आहे तिथेही बघा, इथे पॉइंट दाबल्यावर किती मस्त वाटतं, इथेही असंच करायचं आहे। सो आणि हे सर्वात महत्त्वाचं, हे असं खूप लेडीजच्या इथे पडतं, बरोबर आहे, किंवा हसताना इथे रिंकल्स पडतात, इथे अशी अशी कशी तरी रिंकल्स पडतात इथे, तर ते आपल्याला नाही पाहिजे। तर इथे या बाजूनी हे बघा असा, किंवा मग हे जे आहे ना अंगठा, ह्याच्याने तुम्ही अशी मसाज करा, असा
हलक्या हाताने. बरोबर झालं हे. आता इथे कपाळावरती एकदम हलक्या हाताने करायचं आहे. अजिबात आपल्याला जोरात करायचं नाहीये. स्किन खूप आपली नाजूक असते. झालं. नाकाला तुम्ही ॲलोवेरा जेल किंवा मग तुम्ही बदाम ऑइल तर एकदम बेस्ट आहे. किंवा ऑइलमध्ये जर तुम्हाला अजून काही पाहिजे असेल तर तुम्ही नारियल तेल तर सगळ्यांकडे असतंच, नारळाचं तेल. तर तुम्ही नारियल तेल पण तुम्ही कोकोनट ऑइल यूज करू शकता. आणि हो, सगळेजण चेहऱ्याची काळजी घेतात, पण आपली मान इथे बघा, इथे लवकर दिसून येतं आपलं एज. त्यामुळे इथे पण काळजी घ्यायची. कसं असं असंही 5 ते 10 वेळा जरी केलं तरी ठीक आहे, पण एकदम सुरुवातीला फक्त 5च करा. असं केल्यामुळे इथे ताण पडतो आणि इथलेही ब्लड सर्क्युलेशन म्हणतात ना ते फास्ट होते. सो इथे तुम्ही असं करू शकता. किंवा मग असं इकडे बघायचं खांद्यावरती, इथे बघायचं खांद्यावरती, इथे ताण पडतो. त्याच्यामुळे एक्सरसाइज होते इकडची. ह्याच्यामुळे इथे ताण पडतो आणि हे जे आहे ना इथे, म्हणजे जे रिंकल्स वगैरे तेही कमी होतात. तुम्ही हे करून बघा, मस्त बेस्ट रिझल्ट मिळतो. पण एक दिवस केलात ओ आमचं असं काही झालंच नाहीये, काय तुम्ही सांगितलं, कुठलीही गोष्ट लगेचच्या लगेच नाही होत. पण याचा इफेक्ट हळूहळू तुम्हाला जाणवेल, नक्की जाणवेल. सो चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया पुन्हा एक मस्त नवीन व्हिडिओमध्ये. त्यामध्ये अजून काहीतरी छान घेऊन येईल तुमच्यासाठी, एकदम मस्त. या टिप्स माझ्या स्वतःच्या आहेत, कारण मी त्या स्वतः करते. आता तुम्हाला मी सांगू का माझं किती वय आहे? पण विचारायचं नसतं, बरोबर की नाही? काही पण सांगते मी तुम्हाला, पण माझं वय तर विचारायचं नसतं, ते तर आहे ना. पण माझी स्किन तुम्ही बघू शकता ना कशी आहे. सो मी तेवढी काळजी घेते, म्हणून तुम्हाला सांगते की अशा छान स्किनसाठी तुम्हीही प्रयत्न करा. नेहमी एक्सरसाइज केली, चेहऱ्याची काळजी घ्या, मानेची काळजी घ्या, स्वतःची पूर्ण काळजी घ्या. आफ्टर 35, आफ्टर 40 लेडीज पूर्णपणे आपल्या फॅमिलीमध्ये बुडून गेलेली असते. त्यामुळे स्वतःवरती प्रेम करा. तुम्हाला जे आवडतं त्या गोष्टी करा. तुम्हाला गाणे गायला आवडतं किंवा गाणे ऐकायला आवडतं किंवा डान्स वगैरे जे असेल, तुम्ही जेव्हा एकटे असता किंवा आपल्याला नाही सगळ्यांमध्ये आवडतं, आपल्या एकट्यामध्ये पण तुम्ही एन्जॉय करू शकता. पण तुम्ही सेल्फ लव्ह करा, नक्कीच करा. आणि जास्त वेळ नाही, तुम्ही दिवसातून 5-10 मिनिटं तर काढू शकता ना स्वतःसाठी. बस तुम्हाला काय करायचं आहे, हे तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे. तुम्ही बोटाने असंही एक्सरसाइज करू शकता, नंतर तुम्हाला ही एक्सरसाइज करायची आहे. हे सगळ्या मेन एक्सरसाइज आहेत, बरोबर. मग तुम्हाला हे करायचं आहे किंवा तुम्हाला तोंडाचं असं जर तुम्ही करून ठेवलात 5 मिनिटं, पूर्ण चेहऱ्याचा एक्सरसाइज होते याच्यामध्ये. ह्याच्यामुळे या एक्सरसाइजमुळे पूर्ण चेहऱ्याची एक्सरसाइज होते. मी अजून एक्सरसाइज घेऊन येणार आहे, पण व्हिडिओ खूप मोठा बनत आहे, म्हणून मी सध्या आता या महत्त्वाच्या फक्त एक्सरसाइज तुम्हाला दाखवलेल्या आहे. कपाळ, ह्या रिंकल्स, नाक, मान आणि पूर्ण फेसचं. आणि सर्वात इम्पॉर्टंट डार्क सर्कल. इथे लावताना तुम्ही रात्री झोपताना ॲलोवेरा जेल नक्कीच लावत जा. आणि तुम्हाला काहीच नाही जमलं तर तुम्ही रोज वॉटरही लावू शकता. अजून मी काही रेमेडी आणणार आहे, टिप्स देणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. चला, बाय बाय, थँक्यू. सबस्क्राईब करा विसरू नका.